नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शुक्रवारी संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं. हिवाळी अधिवेशनामध्ये एक जी परंपरा आहे, प्रथा आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी सगळे विरोधक, सत्ताधारी पक्षातले नेते, खासदार हे सगळे चहा पीत किंवा चहापानावर एक चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळाले. या सगळ्यांची चर्चा होत असताना तिथे हास्यविनोद निश्चितपणे रंगला, गप्पा झाल्या आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ एक व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळे नेते पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत, राजनाथ सिंह आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या पहिल्या वेळेलाच झालेल्या खासदार प्रियांका वाड्रासुद्धा आहेत. आणि या सगळ्यांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अर्थात ही चर्चा अवांतर आहे, गंभीर चर्चा तिथे सुरू नाही आहे. हास्यविनोदात सगळे रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकाचे संवाद सुरू आहे. अगदी नरेंद्र मोदी आणि प्रियांका वाड्रा यांच्यामध्येही संवाद झाल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे हा एक वेगळा क्षण, त्या वेगळा प्रसंग आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो. ज्या वेळेला हे हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला आपण पाहिलं की सगळे नेते वेगवेगळ्या प्रश्नांवर एकमेकांशी त्यांचा वाद झडत होता, आरोप प्रत्यारोप होत होते, टीका होत होती, त्याला उत्तर दिलं जात होतं, हे सगळं होत होतं. मात्र ज्या वेळेला अधिवेशन संपलं त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते एकत्र आल्याचं आपल्याला हे पाहायला मिळतं आणि त्याच्यात मात्र हास्यविनोद रंगल्याचं दिसून येतं. नरेंद्र मोदी हे नुकतेच इथिओपियाच्या दौऱ्यावर जाऊन आले. तिकडची शहरं कशी सुंदर आहेत, तिकडचं वातावरण कसं आहे याविषयी ते बोलत होते आणि त्याला प्रियांका वाड्रा यांनी सहमती दर्शवली. कदाचित त्यांनी तिथे भेट दिली असेल, त्यांनी ऐकलं असेल त्याबद्दल, त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की मोदी जे बोलत आहेत तिकडच्या शहरांबद्दल ते योग्यच आहे आणि त्यांनी सहमती दर्शवल्याचं दिसलं. त्यानंतर वायनाडमधल्या हळदीविषयी प्रियांका वाड्रा ज्या आहेत त्या सांगत होत्या, ती हळद कशी उपयुक्त आहे घशासाठी वगैरे, त्यावर सगळे जे आहेत ते हसून त्याला दाद देत होते, त्याला सहमती दर्शवत होते. त्यानंतर संसदेचं अधिवेशन जे आहे ते आणखी काही काळ चालायला हवं होतं अशा पद्धतीचा मुद्दाही तिथे आला. तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की अधिवेशन चालायला तर हवं होतं, पण त्या ठिकाणी घोषणाबाजीच झाली असती मग, कारण घोषणाबाजीच बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात होत असते. तेव्हा प्रियांका वाड्रा म्हणाल्या की घोषणा तर आम्ही देतोच पण भाषणही ठोकतो. त्यावरूनही सगळे खळखळून हसले. तर हा असा एक व्हिडिओ आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्यात जे वेगळेपण आहे ते दिसून येतं. ते वेगळेपण हे आहे की या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळे जे काय वेगवेगळे नेते बसलेले दिसून येतात, त्याच्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत, अनेक त्या तुलनेमध्ये कनिष्ठ नेते आहेत, पण हे सगळे त्या हास्यविनोदात रमलेले आहेत. पण त्याच्यात एक चेहरा नाही आहे, तो म्हणजे राहुल गांधी नाही आहेत. कारण राहुल गांधी गेलेले आहेत ते परदेशामध्ये. जर्मनीचा त्यांचा दौरा सुरू आहे. जर्मनीत ते BMWच्या कारखान्याला भेट देतात, तिकडच्या कंपनीला भेट देतात आणि ती भेट दिल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी घसरणीला लागलेली आहे, भारतामध्ये कसं हे सगळं गाड्यांचं उत्पादन म्हणा, इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन, वेगवेगळे आर्थिक ज्या काय बाबी आहेत त्याविषयी ते भाष्य करतात आणि भारताची कशी घसरण सुरू आहे याविषयी बोलतात. आणि इथे मात्र त्यांच्या भगिनी प्रियांका वाड्रा या मात्र या सगळ्या हास्यविनोदात रंगलेल्या दिसून येतात. त्यांना कुठेही नरेंद्र मोदी यांच्याशी आपण बोलू नये, त्यांच्यापासून दूर राहावं, या कार्यक्रमालाच आपण जाऊ नये असं वाटताना दिसून येत नाही. त्या मात्र बोलताना दिसून येत आहेत, गप्पांमध्ये रंगलेले दिसून येत आहेत आणि त्यातून मग हे वेगळे पण दिसून येतं. मध्यंतरीच एक चर्चा झाली म्हणजे काही दिवसांपूर्वीच, ती म्हणजे प्रियांका वाड्रा यांचं जे संसदेत झालेलं भाषण आणि राहुल गांधींचं झालेलं भाषण याची तुलना होऊ लागली. आणि ती तुलना जी ती भाजपने करणं ठीक आहे, ते त्याच्यावर टीका करण्यासाठी, त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी अशा पद्धतीची तुलना करू शकतात, पण ही तुलना काँग्रेसमध्येच होऊ लागली.
असं कुठेतरी बोललं जाऊ लागलं आणि त्यातून राहुल गांधी रागावले आणि म्हणून ते परदेशात गेलेले आहेत, अशा पद्धतीचा सुद्धा एक दावा केला गेला. भाजपाकडून सुद्धा असा दावा केला गेला. आता त्यात किती तथ्य आहे माहिती नाही, पण ही चर्चा मात्र झाली होती. कारण प्रियांका वाड्रा यांचंही भाषण झालं, राहुल गांधींचंही भाषण झालं. पण राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता आहेत, त्यामुळे त्यांना हवं तेवढा वेळ भाषण करण्याची मुभा असते. पण त्यांचं भाषण अवघं 27-28 मिनिटांचं झालं आणि ते अर्धवट झालं. अशा पद्धतीचं बोललं गेलं, चर्चा झाली की राहुल गांधी एवढाच वेळ का बोलले, जास्त वेळ का बोलले नाहीत, अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांचे राहून गेले. पण तिथे प्रियांका वाड्रांचं जे भाषण झालं SIRच्या चर्चेच्या निमित्ताने, त्याची लोकांनी, विशेषतः काँग्रेसमधल्या लोकांनी असेल किंवा इतरही खासदारांनी त्याची स्तुती केली आणि ते कुठेतरी आवडलेलं नाहीये राहुल गांधींना, म्हणून राहुल गांधी निघून गेले असं म्हटलं जातं. खरं काय खोटं काय हे कदाचित समोर येणारही नाही, पण ही तुलना गेले अनेक वर्ष सुरू आहे. कारण राहुल गांधी हे जेव्हापासून नेते बनलेले आहेत काँग्रेसचे, भले ते अध्यक्ष नसतील, भले ते त्यांच्याकडे मोठं पदही नसेल, आता विरोधी पक्ष नेतेपद आहे, पण नसलं पद तरी देखील ते काँग्रेसचे प्रमुख नेते असतात. त्यांनी जो काय मार्ग दाखवला त्या मार्गावर सगळे चालतात. त्यांची भूमिका असते तीच भूमिका जी आहे त्याची री ओढली जाते. प्रवक्ते जे आहेत ते राहुल गांधींची भलामण करतात, ते कसे पंतप्रधान होतील हे बोलतात. पण राहुल गांधी मात्र हे नेतेपद भूषवत असताना पक्षाला मात्र वर नेऊ शकत नाहीत. पक्ष जो आहे तो घसरणीला लागलेला पाहायला मिळतो. भले ते भारताची आर्थिक घसरण होत आहे असं म्हणत असते, तरी स्वतःच्या पक्षाची जी घसरण होते आणि ती त्यांच्या नेतृत्वामुळे होते, याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि म्हणून मग तुलना होते की त्याऐवजी प्रियांका वाड्रा असल्या पाहिजेत, त्या असतील तर पक्षाला एक उभारी येईल. अनेक नेते जे आहेत ते म्हणतात की आम्हाला राहुल गांधींना भेटताही येत नाही, राहुल गांधी आमच्याशी भेटत नाहीत, अनेक वर्ष भेटलेले नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रियांका वाड्रा या जर चेहरा असतील काँग्रेसच्या, तर त्यातून पक्षाला एक उभारी येईल. आज जी काही पक्षाची घसरण होते ती थांबेल असं अनेक काँग्रेसमधल्याच नेत्यांना वाटतं. आणि त्या दृष्टीने हा जो सगळा प्रसंग आहे या चहापानाच्या दरम्यानचा, याला महत्त्व प्राप्त होतं की इथे राहुल गांधी असते तर कदाचित ते राहुल गांधी चहापानाला आलेच नसते. कारण समोर मोदी बसलेले आहेत. मोदी आणि राहुल गांधी हे दोन कट्टर विरोधक आहेत आणि राहुल गांधी कशा पद्धतीने नरेंद्र मोदींना संबोधतात, कधी कधी एकेरीवरून ते बोलतात, अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीकाही करतात, वोट चोर गद्दी चोर अशा पद्धतीची भूमिका घेतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रियांका वाड्रा मात्र त्यांच्यासोबत मोदींच्या समोर बसून चहाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारतायत, अवांतर चर्चा करतायत. हे चित्र कुठेतरी वेगळंच दिसून येतं. आणि म्हणून ही तुलना जी आहे ती होऊ लागलेली आहे की राहुल गांधी विदेशाला गेलेले आहेत आणि प्रियांका वाड्रा मात्र इथे हसतायत, सत्ताधाऱ्यांबरोबर अवांतर चर्चेमध्ये रंगलेले आहेत. हे काय दर्शवतंय? तर जो काही विखार आहे, राहुल गांधी हे भाजपच्या बाबतीत किंवा NDAच्या बाबतीत, मोदींच्या बाबतीत जे उद्गार काढतात, जी वक्तव्य करतात, त्यातून त्यांच्यात असलेला विखार दिसून येतो, चीड दिसून येते मोदींबद्दलची. पण तशी प्रियांका वाड्रांच्या या वागण्यात दिसून येत नाही. त्यांचा आणखी एक व्हिडिओ या निमित्ताने व्हायरल झाला. तो म्हणजे त्यांनी संसदेमध्ये म्हटलं की त्यांना एका मुद्द्याच्या संदर्भात, एका रस्त्याच्या संदर्भात, बहुतेक चंदीगडचा तो रस्ता आहे, चंदीगड दिल्ली वगैरे अशा भागातला, तर त्या रस्त्याच्या निमित्ताने त्यांना नितीन गडकरींची भेट घ्यायची आहे. ते रस्ते आणि महामार्गाचे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. तर त्यांची भेट घेऊन त्यांना या सगळ्या तक्रारी सांगायच्यात असं त्या अधिवेशनादरम्यान बोलतात. आणि नितीन गडकरी त्यांना लगेच प्रत्युत्तर देतात की माझ्या ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत, तुम्ही कधी येऊन माझ्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करू शकता, तुमची जी काय तक्रार आहे, तुमचं जे काय मुद्दा आहे तो मांडू शकता. आणि मग प्रियांका वाड्रा लागलीच तिथे जातात, जे काही त्यांचा मुद्दा आहे, तक्रार आहे, ते त्यांच्यासमोर मांडतात. त्याची दखल नितीन गडकरी घेताना दिसतात. May I also request you to grant me an appointment? I've been asking since June to talk about my constituency, sir. मैडम आज क्वेश्चन आवर के बाद आप आ जाइए, कभी भी आइए, मेरा दरवाजा हर समय खुला रहता है.
हे चित्र थोडंसं वेगळं वाटतं. राहुल गांधी अशा अनेक तक्रारी करतात, पण ते कधी नरेंद्र मोदींना भेटलेत, कधी गडकरींना भेटलेत, किंवा अगदी निवडणूक आयोगाला जाऊन भेटलेत, त्यातल्या आयुक्तांना भेटलेत, असं दिसत नाही. फक्त ते पत्रकार परिषदांमधून टीका करतात, आरोप करतात. पण त्याच्यातून काहीतरी आपण मार्ग काढूया, तोडगा काढूया, यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, भेटलं पाहिजे. हे त्यांच्या गावीही नसतं. तसं मात्र प्रियंका वाड्रा दिसत नाहीये. आणि म्हणून ही तुलना होते. ओडिशातले काँग्रेसचे जे एक आमदार मुकीन म्हणून, त्यांनी म्हटलं की मी 3 वर्ष राहुल गांधींना भेटू शकलेलो नाही. म्हणजे ते आमचे नेते आहेत, पण आम्हालाच त्यांना भेटता येऊ शकत नाही 3-3 वर्ष. तर कसं काय पक्ष पुढे जाणार? सर्वसामान्य कार्यकर्ते कसे काय भेटणार? जर आमच्यासारख्या आमदारालाच भेटता येत नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्ते कसे काय भेटणार? आणि अशा सगळ्या परिस्थितीत प्रियंका वाड्रांकडे नेतृत्व दिलं तर कदाचित पक्षाला उभार येईल, कार्यकर्त्यांनाही वाटेल की आपण त्यांना भेटू शकतो. तर हे चित्र आहे. आणि हे सगळं चित्र जे आहे ते पाहताना राहुल गांधी जे आहेत त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं आहे. आणि अनेक वर्षांपासून आहे असं बोललं जातं की राहुल गांधींचा एक गट आहे, प्रियंका वाड्रांचा एक गट आहे. प्रियंका वाड्रांना ते प्रोत्साहन देण्याचा किंवा त्यांना पुढे आणण्याचा किंवा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा गट करत असतो. तर राहुल गांधींची स्तुती करणं हा त्यांच्या गटाचा प्रयत्न असतो. पण राहुल गांधी मात्र त्यातून काही काँग्रेसला देऊ शकलेले नाहीत, हे सुद्धा दिसतंय. आणि तिथे प्रियंका वाड्रा मात्र सत्ताधारी पक्षाशी जुळवून पण घेत आहेत, त्यांच्याशी हास्यविनोद करतात. अर्थात त्या टीकाही करतील, पण टीका करतानाच आपल्याला जर काही गोष्टी करून घ्यायच्यात सरकारकडून, त्यांच्यासमोर आपल्या गोष्टी मांडायच्यात, तर आपण मांडायला तो दरवाजा खुला ठेवलेला आहे. सगळे दरवाजे बंद करून बसलेले नाहीत. हे प्रियंका वाड्रा सांगतायत, सुचवू पाहतायत, असंच त्यातून दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.